चौथ्या टप्प्यात सकाळी 9:30 वाजेपर्यंतचं 6.45% इतकं मतदान झाल्याची आकडेवारी समोर येते। सर्वाधिक मतदान नंदुरबार मतदारसंघात झालेलं आहे, तर सर्वात कमी मतदान शिरूर मतदारसंघात दिसतंय। नंदुरबारमध्ये 8.43% तर शिरूरमध्ये 4.97% इतकं मतदान 9:30 वाजेपर्यंत झालेलं आहे। तर लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान आज पार पडतंय। मागच्या 3 टप्प्यांचा अनुभव पाहता या वेळेला जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावं यासाठी प्रयत्न मोठे करण्यात आलेले होते। नेत्यांनी सुद्धा आवाहन केलेलं होतं, अगदी पंतप्रधानांनी सुद्धा। चौथा टप्पा आज मतदानाचा सुरू होण्यापूर्वीच म्हणजेच मतदान सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधानांनीही आवाहन केलेलं होतं। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर 9:30 वाजेपर्यंत 6.45% इतकी मतदानाची टक्केवारी ही राज्याची समोर येते। तर सर्वाधिक मतदान नंदुरबारमध्ये झालेलं आहे आणि सर्वात कमी मतदान हे शिरूर मतदारसंघात झालेलं आहे। खरं तर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न जोरदार करण्यात आलेले होते। निवडणूक आयोगाकडून सुद्धा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून केले जात होते, जनजागृती केली जाते आहे। अगदी आपल्या इथला आता शेवटचा टप्पा बाकी असताना आणि देशभरातले सुद्धा अजूनही काही टप्पे बाकी असताना मतदान कशा प्रकारे वाढवता येईल यासाठीचे प्रयत्न हे होत आहेत। मात्र आत्ताची आकडेवारी आपण पाहतोय, सकाळी 9:30 वाजेपर्यंत राज्यात 6.45% इतकं मतदान झालेलं आहे। खरं तर सध्या काही भागात पाऊस पडतोय, त्यामुळे उन्हाचा तडाखा काही भागांमध्ये तितकासा जाणवत नसेल, तर त्यामुळे सकाळच्या टप्प्यात मग या वेळेला कमी मतदान होऊन मग ते नंतरच्या टप्प्यात वाढणार आहे का याकडे लक्ष असेल। नंदुरबारमध्ये 8.43% इतकं मतदान झालेलं आहे। ही टक्केवारी आपण पाहूया। जळगावमध्ये 6.14%, जालन्यात 6.88%, नंदुरबारमध्ये सर्वाधिक 8.43%, तर शिरूरमध्ये सर्वात कमी 4.97% इतकं मतदान झालेलं आहे। जळगाव, जालना, नंदुरबार, शिरूर या ठिकाणची सकाळी 9:30 पर्यंतची ही टक्केवारी आपण पाहतोय।